ऐका, चला मला माहितीये की तुम्हाला अचानक काहीतरी सांगितलं हे बनवा, तर तुम्हाला विकत काहीही आणायचं नाही. असं या जगामध्ये कुठलंही घर नाही याच्यामध्ये कचरा नाही, याच्यामध्ये वेस्ट प्रोड्यूस होत नाही. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काही वेस्ट प्रोडक्ट बनतात. आपण ज्या गोष्टी बाजारात आणतो, ज्या गोष्टी वापरतो, ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये कोणतरी आणून ठेवतं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. त्या कधी कधी आपल्याला नको असतात. त्याच्यामधूनच वेस्ट फ्रॉम द बेस्ट आपल्याला बनवायचं. आणि तुम्हाला बाहेरून कार्डबोर्ड आणा, आईस्क्रीम स्टिक आणा असं कोणी सांगितलं? घरामध्ये जे काही आहे, जे वेस्ट आहे, त्यातून तुम्हाला काय काय बनवता येईल हा प्रश्न आहे. कुठेतरी मॅम मगाशी माझ्याकडे फक्त कार्डबोर्ड सेट. थांबा, मगाशी कोणीतरी सांगितलं की माझा आज सत्कार झाला, मोहन विलास वाईनगडे. कशासाठी? स्कॉलरशिप. तुला स्कॉलरशिप मिळाली का मागच्या वर्षी? 5वीची. 5वीची कॉंग्रॅच्युलेशन्स. किती मार्क मिळाले तुला? मॅम माझा सुद्धा झाला. बर, मी तुम्हाला हसले नाही, मी इथल्या मेसेजेस ना हसते. मी आता जे सांगितलं परत तेच मला विचारतात. आईस्क्रीम स्टिक नाहीये आणि कार्डबोर्ड नाहीये, पण मी कोण म्हणते? मी पण मिळवले. आपल्याकडे किती लोक आहेत ज्यांना स्कॉलरशिप मिळाली? जरा हँड रेस करा. टीचर मला. असं हँड रेस करा सगळ्यांना, मला कळेल. टीचर मला. ओके मॅम, मला माहित नाही काय सामान लागलं. इस्रोला नंबर लागला. कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी व्हेरी गुड, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल. 280 आउट ऑफ 300. आदित्य परदेशी, व्हेरी गुड. 5वी स्कॉलरशिप मध्ये का? मला 284 पडले. लिस्ट मध्ये 5वी आहे. स्कॉलरशिप मध्ये का? हो, राज्यात Very 5 good. आलो. मॅम मला Very good. कसा अभ्यास केला? कसा अभ्यास केला आणि किती अभ्यास केला? काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती वेळ अभ्यास केला 12.5 स्कॉलरशिप मिळवण्याकरता? मॅम आम्ही रोज अभ्यास करायचो 2-3 तास. रोज 2-3 तास. त्याने सांगितलं 12.5 तास. खरं 12.5 मी तास? 12.5 तास. खरंच रोज? हो. सकाळी 1 ते 1.5 तास आणि संध्याकाळी 2 तास. काय भारी लोक तुम्ही. मी एवढ्या एका वेळ एका परीक्षेने ठिकाणी बसून तुम्ही अभ्यास करू शकता? भारीच. मॅम सगळ्यात माझा पहिला- पण आज माझा पण शाळेमध्ये सत्कार केला. अरे वा, तुमच्या सगळ्यांचा इस्रोला मला पण आता जाणार ऑनलाईन आहे. सत्कार करावा असं वाटतं. रे किती शहाणी मुलं आहात तुम्ही. मला खूप कौतुक वाटलं तुमचं. सेकंड नंबर आला स्कूलमध्ये. शाबाश, व्हेरी गुड. तुम्ही मेहनत मी केली असेल. इस्रोला पण जाणार आहे. माझा ब्लॉक मध्ये 2nd नंबर आला आणि डिस्ट्रिक्ट मध्ये 117. नवोदयला कोण कोण जातंय तुमच्यापैकी? आता सगळ्यांनी हात खाली घ्या. हे सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स वाले आता हात खाली घ्या. आणि 91% नवोदयला. दर्शन, जाणार तुम्ही नवोदयला आता? मॅम मला नवोदयला 97% आहेत. व्हेरी गुड. जाणारच वर्धा तू तिकडे? नाही मॅम, एका मार्काने हुकले. ओ शिट. म्हणजे 98% ला सिलेक्शन क्लोज झालं? हा ओपन मुलींचं. हो, ते दुःख वेगळंच आहे. पण तुमच्यापैकी कोणी जातंय का नवोदयला? असे कोणी आहेत का जे नवोदयला जाणार आहेत? नो मॅम. शाबाश. मॅम तुमचे सगळे मार्क बघून मला एवढं कौतुक वाटतं. मला मंथन मध्ये 296 पडले 300 पैकी. एक मिनिट. हर्षवर्धन नासा अमेरिकासाठी सिलेक्ट झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी व्हेरी गुड. इकडे आहे का ते असे स्माइली, असे ते फुटतात, ते असे वगैरे वगैरे असे वरती येतात? तुमच्या सगळ्यांसाठी मला खूप छान वाटतंय. तर तुम्ही मुलं तशीच आहात. तुम्हाला आठवत आहे का? शाबाश, व्हेरी गुड. आपलं लेक्चर जसं सुरुवातीला ऑन झालं होतं ना पहिल्यांदा, जसं आपण नवीन नवीन लेक्चर घेतले, तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायची होती, म्हणून तुम्हाला सगळ्यांना म्यूट करून टाकायला लागलं. एवढे सगळे म्हणजे एवढे विचार तुमच्या डोक्यामध्ये आहेत, एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्हाला सांगायचीच मला. सो हे मला खूप छान वाटायचं तुमच्या क्लासमध्ये. नेहमीच फक्त असं वाटायचं की मी कधी बोलू. त्याच्यामुळे हे खूपच छान आहे की तुम्ही एवढं सगळं काय 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 केलंय. आणि आता पण तुम्ही, डोंट वरी,
एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला सिलेक्शन हवं तसं नाही मिळालं, आपलं तिथे आपण त्या शाळेत नाही गेलो, पण जेवढे मार्क मिळाले तेवढे पण काय भारी गोष्ट आहे. मी मला एका इस्रोला गेलं परीक्षेमध्ये 296 पडलेत. 300 पैकी. हो, कुठली परीक्षा? मंथन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मग त्याची पण राज्यात स्कॉलरशिप दुसरा. होते का? नाही. बर. ओके. जे ज्यांना ज्यांना इस्रोला जायचंय त्या सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. ज्यांना ज्यांना आणखीन कुठे कुठे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये जायचंय, जे वेटिंग लिस्ट मध्ये, त्या सगळ्यांकरता ऑल द बेस्ट. आपला पण नंबर लागेल. आणि ज्यांचं कुठेही असं मला जाता येण्यासारखं नाही पण मला खूप भारी मार्क मिळाले, त्या सगळ्यांसाठी व्हेरी 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 फॅन्टॅस्टिक. मला अशी फिलिंग आली की हे सगळे मार्क मलाच मिळाले. इतकं मस्त वाटतंय मला. कारण की तुम्ही एवढा अभ्यास केलाय ना, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळं समजून उमजून अभ्यास केलाय. ह्या परीक्षांमध्ये महिन्याला 200 रुपये मिळतात. 200 रुपयात काय येतं? 10 वडापाव तरी येते. कारण ओके. मॅम हा, 200 रुपयामध्ये फक्त एक तेल पिशवी येणार. इस्रोला नंबर लागला. व्हेरी गुड. काँग्रेस बाळा. तुम्हाला सगळ्यांना 1000चा चेक मिळाला. अरे वा. 1000 रुपयामध्ये तर वह्या पुस्तक येतील आपली, बरंच काही येईल. सो जेवढे केवढे मिळाले ते आपली कमाई आहे रे. 200 रुपये पण पॉकेट मनी आहे. पहिलीपासून 6वी पर्यंत पहिला नंबर आला. काव्या, काय भारी लोक रे तुम्ही. पण तुम्ही अभ्यास सोडून दुसरं काही करतच नाही का? चला, आता मला तुम्हाला कचऱ्यात न्यावंच लागेल. तुम्ही खूप अभ्यास 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 केलाय. आमच्या शाळेतील 15 मुळे स्कॉलरशिपला आली. अरे, कोणती शाळा आहे तुमची ही? विच स्कूल यू आर इन? जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल, प्रायमरी स्कूल पंचायत. ग्रामपंचायत शाळा. 90 आलीत. 90? बसली किती होती? 90? मॅम 60 बसलेली, त्यापैकी आमची 21 मुले लागली. जेडपी प्रायमरी स्कूल पानशेत, तालुका वेल्हे आणि जिल्हा पुणे. आमची मस्त. 150 बसलेली 90 लागली. भारी रे, खूपच मस्त. तुमच्या शाळांमध्ये पण याचा अर्थ खूप चांगलं करून घेतात आणि तुम्ही पण ते करता आणि घरी पण करता. जवळपास 63 जण स्कॉलरशिपला पात्र झाले. माझ्या 7 स्कॉलरशिप मिळाली. मधून. आमची अरे 25 वा. लागली. नवोदयमध्ये थोडेफार कमी जास्त मार्क झाले, इकडे तिकडे झाले, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नवोदयला 2 मार्कांनी 1% कमी जास्त झालं, तुम्ही तिथेच जिंकलाय. तिथे काय काय कॉम्पिटिशन आहे तिकडे. किती मुलांचं आणि किती मुलांचं सिलेक्शन होतं? हो, डिस्ट्रिक्ट मध्ये फक्त 25 सिलेक्ट झाले. बरोबर आहे. ते नवोदयाचं सगळं कामच वेगळं असतं. पण anyways, आपल्या शाळा पण काही कमी नाही. एका जिल्ह्यातून 80 मुलं सिलेक्ट होतात. 40 मुलं आणि 40 मुली असतात ना. त्याच्यामध्ये पण ग्रामीण वेगळं, शहरी वेगळं, निम्न शहरी वेगळं, असे असे त्याचे ग्रुप आहेत. लाईट बंद कर. आणि ठीक आहे ना, काही हरकत नाही. आपण आपल्या आपल्या कष्टाने जे कमवलंय ते कमवलंय. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपल्या त्याच्या ज्या शाळा आहेत ना, जिकडे आपण आहोत, व्हेरी गुड हर्षवर्धन. तर ह्याच्यामध्ये ह्या शाळेमध्ये आपण आपल्या आईबाबांजवळ राहून पण अभ्यास करू शकतो. नवोदय म्हणजे हॉस्टेल आहे ना. आता तुम्ही जिकडे आहात तिकडे तुम्ही तुमच्या आईबाबांबरोबर चांगल्या शाळेमध्ये चांगला अभ्यास करा. 10वी 11वी तुम्हाला लांब जायचंच आहे रे. 5-6 वर्ष आहेत. मस्त आईबाबांबरोबर राहा. छान काय बरं म्हणतात, लाड करून घ्या, हट्ट करून घ्या, मार खा, सगळं करून घ्या. नंतर हे दिवस येणार नाहीत. ठीक आहे, चला आताच्या टॉपिक कडे जाऊया. शुड बी गो टू द टॉपिक टुडे? काय वाटतं तुम्हाला? येस मॅम. हा, आज तुम्ही सगळं जे काही मला सांगितलं त्याच्यामुळे मी आधीच आता मी अशी हवेमध्ये उडतेय, असं मला छान वाटतंय. किती छान, किती मुलांनी आपल्या चांगले चांगले मार्क मिळवले, ते किती छान काय काय अचीव्ह करतात आयुष्यात, हे बघून किती चांगलं वाटतं. संत तसंच रोबो, हे काय असं मला वाटतं. असं वाटतंय तुला? नाही, मला तर खूप छान वाटतं. 300 तुम्ही काय बोलताय? हे 300-200 ते काही बोलू नका आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही खूप अभ्यास करता आणि खूप सिन्सिअरली अभ्यास करता, हे मला कळलंय. कायमच फर्स्ट आहे. व्हेरी गुड. तुम्ही सगळे तुमच्या शाळांमध्ये फर्स्ट आहात, म्हणूनच तुम्ही या बॅच मध्ये आहात. सो हे आय नो दॅट यू ऑल आर व्हेरी गुड स्टुडंट्स, स्टुडियस वन्स. पण तुम्हाला कचऱ्यातून काहीतरी बनवायचंय, टाकाऊतून टिकाऊ काहीतरी बनवायचंय, हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही असं काही बनवलंय का? बनवलं असेल तर ते घेऊन या. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये
टाकाऊतून टिकाऊ असं काही बनवलंय का? रिद्धी हे काय बनवलंय. बनवलंय? कसल्या येस रिबीन मॅम, आहेत बनवलंय. मग दाखवा, आणा. ए ते काय बनवलंय काव्या? मॅम स्क्रीन दिसत नाहीये आता- तुमची. ए मुलांनो, तुम्ही आता हे ना तुमच्या मार्कांचे मेसेज टाकू नका, कारण ते मला आता काही संदर्भ लागत नाहीये. 300 आउट ऑफ 200 हे काय असतं? ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय आता मला कळणार नाही. आता माझं डोकं दुसरीकडे गेलंय, मग तुम्ही पण तिकडे चला. पण तुम्ही काय काय मॅम करताय ते मला तुमची स्क्रीन दिसत नाहीये. मॅम मी टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे. मी आम्ही क्लिप बनवले आहे 2 कापडापासून. दाखव ना, पण तू कुठे आहेस? कोण बोलतंय? मला काही दिसत नाही एवढ्या गोंधळामध्ये. मम्मी रिद्धी. रिद्धी, वेअर आर यू रिद्धी? लेट मी फाइंड यू. हा रिद्धी, हा ओके दिसली. मॅम मी आईस्क्रीमच्या काड्यांपासून होम बनवलेलं. थांबा थांबा, अपन एक एक का काम देखते हैं भाई, गड़बड़ नहीं करने का, नहीं तो किसी को किसी का फ्यूचर नहीं दिखेगा. आता हिला कसं बरं आपण हा, आता तिने काय बनवलंय कापडापासून? कुठे गेली ग रिद्धी? वेअर आर यू रिद्धी? हा हा, इकडे आली. थांब थांब, मला तुझी स्क्रीन अशी मोठी करायची आहे फॉर एव्हरीबडी टू सी. त्याला पिन करून टाकू आपण, म्हणजे बाकी सगळ्यांना दिसेल. हे समीक्षा, तू कशी दिसतेस माहितीये का? ते असे असतात ना ऑफिस मधले लोक, ते फोन घालून बसतात 24 तास आणि मीटिंग येस मॅम असं करतात, तशी दिसतेस तू. हे कसलं बनवलंय तू? व्हॉट इज दिस? कापडापासून काहीतरी बनवलंय का? आईस्क्रीमच्या काड्यांपासून. नाही नाही, थांब थांब, आता मी रिद्धीशी बोलते. काय गेलं हे? मॅम जुन्या साडीचे पीस शिल्लक होते त्याचे मी क्लिप बनवले आहेत. मस्त. मग त्या क्लिपची मागची बाजू पण दाखव ना. ते रंगीत रंगीत छान दिसतायत. ते डोक्याला लावायची क्लिप आहे ना. तर ते असे ते तसे काय बरं म्हणतात त्याला, टिकटॉक टिकटॉक काहीतरी म्हणतात, त्या पिन आहेत का त्या? त्याला चिटकवलंय का हे? येस, मस्त. पण कसं चिटकवलं? कापड कसं चिकटतं मेटलला? फेविकॉलने? नो मॅम, माझी आई आधी वर्क करते, मग त्याचा ग्लू होता त्याने चिटकवलं. येस, करेक्ट. मला हे का विचारायचं होतं, आपण अशा घरामध्ये प्रयोग करून बघू शकतो आणि आपण आपल्या पिनांना चिटकवून बघू, आणि हे चिटकत काय, हे चिटकत कसं नाही, फेविकॉल लावू, अमुक लावू, गुलू लावू. पण त्याच्याकरता वेगळी गोष्ट लागते. ते ऍडेसिव्ह वेगळं आहे, ते तिच्याकडे आहे ऑलरेडी. नंतर त्याचा फोटो दाखवा आम्हाला, कसं दिसतं. यांच्यापैकी कोणाच्या डोक्यामध्ये हे आलं की आपण करून बघू. हा, ते टिकटॉक, हे असे असे काय काय शब्द आहेत ते, कोण लक्षात? फोटो दाखव. ठीक आहे, हा ते ग्लू ग्लू ग्लू. ओके आता मॅम. रिद्धी, दुसरी पण एक रिद्धी आहे, रिद्धी. आता हिने काय केलं ते आपण बघूया. ओनली रिद्धी, ही रिद्धी शिंदे होती बरं का. मॅम माझं तुटलं. काय हे वाक्य किती अर्धवट आहे, माझं तुटलं. हाऊ कॅन आय अंडरस्टँड? काय तुटलं? कुठे गेली ती रिद्धी? ही बाईकडे काय केलंय ग? थांब, इतना छोटा टाइल है. हा, मॅम मी क्ले पासून बनवलंय. क्ले पासून? कोण बोललं हे? हर्षवर्धन, लिप्पन आर्ट. हर्षवर्धन, कुठेस तू? तू कॅमेरा ऑन केलास का? हो मॅम. हा. आता हिने काय बनवलंय आपण बघूया. रिद्धी, तुला मी आता ना सगळ्यांना मोठं विजिबल असं पिन केलंय, म्हणजे तू आता आम्हाला सगळ्यांना दिसतेस. पण तू अशी बसलीस ना, त्या आरपार लाईट येतोय, तुझी डिरेक्शन बदल. म्हणजे असं आम्हाला वाटतं की आम्ही सूर्याकडे बघतोय, तर तू अशी बसलीस की तू एक्झॅक्टली अपोजिट हो, जेणेकरून तू काय दाखवतेस ते आम्हाला दिसेल आणि तू पण दिसेल. हे काय बनवलंय बाळा तू? माईक माईक ऑन करा, माईक ऑन करा. ए, हा कोण आला मागून? कसा आला तो? भूताचा भाऊ? ए थांब, ती काय सांगते आम्हाला ऐकू दे. हेडफोन काढून टाक तर आम्हाला ऐकू येईल, आणि त्या फोन मधनं पण काढून टाक तर तुलाही बोलता येईल. हा, बोल आता. हा, टाकाऊ मणी आणि कापडापासून केले कंगवा ठेवण्यासाठी. कापडापासून काय बनवलंय? कापडापासून आणि मण्यांपासून टाकाऊ मणी.
हे तू बनवलंय मण्या बिड्यांचं? मॅम पेटी नाही बनवलं, जरा मदत घेतलेली. म्हणायचं ओके ओके ओके. आता ज्याने हॅलो स्वतः मॅम. बनवलं मॅम मी एक गोष्ट बनवली आहे. ती तुम्ही बघताल का? मी ना माझ्या आहे मॅम, मी एक फोटो फ्रेम बनवली आहे. थांबा एक मिनिट, आधी मला आलटून पलटून सगळ्यांचं करून बघू द्या. हर्षवर्धन मी तुझ्याकडे येणार आहे. मी आता ना माझ्या पप्पांच्या आयडी वरनं लॉग इन आहे पोपटजम म्हणून. मी एक गोष्ट बनवली ती तुम्ही पाहाल का? त्याच्याकरता तुम्हाला आधी कॅमेरा ऑन करावा लागेल, तो तुम्ही कराल का? त्याच्याशिवाय मॅम, मी मी तुम्हाला कसं बघणार? मॅम केला. फोटो फ्रेम बनवले आहे. अरे वा, किती छान बनवलंय काहीतरी याने. थांबा आपण बघूया, फोटो फ्रेम बघूया आणि याने काय केलंय ते बघूया. अरे तुझा जरा तो कॅमेरा ऑन तरी ठेव. अच्छा इकडे हा. काय बनवलंय ते सांग जरा आता. हे बघ, मॅम मी वीणा बनवलाय घरच्या घरी. कशाचा? पुठ्ठ्याचा आणि थर्मोकॉलचा वापर करून बनवलाय. पुठ्ठा आणि थर्मोकॉल. ओके, हा, व्हेरी गुड. raw material पासून. ओके, शाबाश. आता मला हर्षवर्धन कडे जायचंय. हर्षवर्धन, मोहन विलास, तुम्हाला चुकून मी काय बरं म्हणतात, प्रेम मोठी केली तुमची मी. हर्षवर्धन तू काय बनवलंय सांग जरा मला. मॅम मी लिप्पन आर्ट बनवलंय क्ले आणि पुठ्ठ्याच्या साह्याने. ते मिरर असतात त्याने. बरं थांबा, आपण आता जरा बघूया. तुझी स्क्रीन मी आता विजिबल टू एव्हरीवन करते, मोठी करून टाकते. क्ले आणि पुठ्ठ्याच्या साह्याने बनवलंय. समीक्षा काहीतरी बनवलंय मोठं. थांब. माझ्या येतो. बहिणीने बनवलं. ओके, क्ले आणि पुठ्ठा. पुठ्ठ्यावरती क्ले चिटकवलाय का? हो मॅम. ओके, माझा आवाज अडकतोय का? का तुम्हाला पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे? जरा चेक करा बाळांनो. नाही मॅम शाबाश, येतोय. किती सुंदर बनवलंय रे. ओके, आता काव्या आणि समीक्षा. काव्या तू मगचपासून तेव्हा दाखवतेस, मला जरा ते सांग काय बनवलंय. थांबा, मॅम मगचपासून बघते. कार्डवर ड्रॉइंग केलंय. खूपच सुंदर आहे मागच्या बाजूला. ऑल पीस बनवलंय. थांब बाळा, मला काहीही दिसलं नाहीये. मोठ्या स्क्रीन मध्ये मी बघते आणि तू जरा सगळ्यांना दाखवते. ओके, नो प्रॉब्लेम. शाळेत दिलं असेल तर शाळेत असेल ते आता. मॅम मी कार्डवर पेंटिंग केलंय. हो पाहिलं मी, छान आहे. मगाशीच पाहिलं, छान म्हटलं सुद्धा. कार्डबोर्डचा एक फ्रेम बनवली आहे. बरोबर, थांबा थांबा, आधी हे काय बनवलंय? काहीतरी वेगळं आहे बघा. हे कशाचं बनवलंय काव्या? आईस्क्रीमच्या गाडीचं. आईस्क्रीमच्या गाडीचं, पण त्याच्यावर काय चिटकवलंय ते पांढरं पांढरं फुलं? फुलं. कशाची फुलं आहेत ती? फुलं. कशाची फुलं? कागदाची. कागदाची फुलं. ओके. हर्षवर्धन, आता हे काय दाखवतोयस हर्षवर्धन तू? हे डब्बा आहे ज्याला कलर केलाय. बरं, आता आपण जाऊया समीक्षाकडे. तिने काहीतरी बनवलंय बरं का. आईस्क्रीम स्टिक पासून कार काय बनलीत पण ती स्कूलमध्ये. ठीक आहे, दाखव समीक्षा. वाव, हे काय आहे? मॅम हे आईस्क्रीमच्या काड्यांपासून घर बनवलेलं आहे. किती छान घर आहे. कोण राहील याच्यामध्ये? पण अशी असतात बांबूची घरं, अशीच असतात लाकडाची. छान आहे ना, मस्त आहे ना. ती मधली रूम माझी आहे. ओके, आता कोण आहे? कोणाचं बाकी आहे? मॅम मी कार बनवली पण ती चालत नाही सध्या. पण काहीतरी केलंय ना, क्रिएटिव्हिटी. बलूनची आहे का? हो, हवा भरून ते जाते. बरं, आता श्याम बोडके, तुम्ही काय बनवलंय सांगा बरं मला. काय काय दाखवताय तुम्ही? तुम्हीच दिसताय फक्त. पायल थोरात, काय बनवलंय ग? बॉक्सचं काहीतरी बनवलंय का? गणेश मिंदे, तुम्ही काय केलंय का आज?
मॅम मला स्क्रीन दिसत नाहीये. तुमचंच नाव घेऊ राहिले सांगा. मुलांनो, मी काय बरं. स्क्रीन शेअर केलेले नाहीये. मी तुमच्याशी तुम्ही काय केलंय हेच बोलतेय. मॅम मला स्क्रीन दिसत नाहीये. अगं मी स्क्रीन दाखवलीच नाहीये. थांब जरा, मी तुमच्याशीच बोलते, तुमचंच बघते तुम्ही काय काय केलंय ते. चला स्वरदा सांगा आता तुम्ही काय म्हणाले. माईक बंद करा सगळ्यांनी आपापले. श्याम बोडके तुम्ही तुमचं जरा माईक बंद करा. काय बनवलंयस तू हे? फुलांचा गुच्छ. कागदाच्या फुलांचा गुच्छ. ओके गुड. माझ्याकडे पण काही टाकाऊतून टिकाऊ वस्तू आहेत. तुमचं सगळं झालं की मी मॅम दाखवेन. मला एक सायन्स बद्दल प्रश्न विचारायचा आहे. थांबा, आता प्रश्नांचं सेशन चाललेलं नाही. आता आपण काहीतरी वेगळं करतोय. कोणाचं काही उरलंय का? मी हे बनवलंय, मला मॅम, दाखवायचंय, मला शेअर मी करायचंय. शेप्स बनवले. मॅम मी कार्डशीटचे पेन्सिल बॉक्स केलंय. ओके व्हेरी गुड. पायल धोरत तू मॅम, काय मी- बनवलंयस? अनम्यूट कर आणि सांग बरं. मॅम मी बॉटलचा जो पुठ्ठा असतो याच्यामध्ये न्यू बॉटल घेतात त्याचा गल्ला बनवलाय डिझाईन व्हेरी करून. गुड व्हेरी गुड. शाबाश. आणि आणि मॅम, दुसरी मी वीणा बनवली होती. कशाची? पुठ्ठ्यांचीच बनवली होती. थांब, तुला तुझी स्क्रीन मला मोठी करायलाच पाहिजे. वीणा खूप मोठी बनवलेली आहेस. एव्हरीबडी मस्ट सी. ती थोडीशी आता तुटली आहे, ते दुसरीत बनवली होती म्हणून. दिवस ठेवली आहेस मोठी गोष्ट आहे. व्हेरी गुड. खूपच छान. मॅम शेप्स बनवले टूथपिक आणि पंक्चरच्या वॉल ट्यूबने. वा क्या बात आहे. मॅम मी क्लिक केलंय डोक्यात घालायला. क्लिप. ओके अच्छा. बरं बापरे, बरंच काय काय केलंय तुम्ही. आता माझी पाळी. आय वॉन्ट टू टेल यू मी काय काय केलंय. पण हे मी आत्ता केलंय टेम्पररी बेसिसवर. पण एरवी पण आय एम अ गर्ल. मग मी काय करू? श्याम बोडके तुम्ही इथे जे नाव लिहिलंय तेच मी म्हणणार की नाही तुम्ही तुमचं नाव बदलायला पाहिजे मीटिंग मध्ये. हाऊ आय विल नो. मी तर इथे जी नाव आहेत तीच घेणार ना. आता ते तुमच्या आईबाबांची नाव आहेत. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. यू शुड चेंज युअर नेम्स. अदरवाईज अंडरस्टँड टू हुम आय एम टॉकिंग. तुमच्याशी पण तुमच्या आईबाबांच्या नावाने. हो की नाही? चला मी तुम्हाला सगळ्यात एक गोष्ट दाखवते. बघा काय. आय अंडरस्टँड बट आय कांट हेल्प. मला तुमची नावं लक्षात नाही राहणार. हे काय दिसते का तुम्हाला? नारळाचं दिसतंय मॅम. बरोबर. थांबा. तुम्हाला मी नक्की दाखवते. तुला मी दिसतेय का? मी स्क्रीन शेअर केलेलीच नाहीये अजून. मी सगळं करू शकते. तुम्ही आधी जरा थांबा आणि काही मेसेज टाकू नका. मला ते पटकन माझं काम पूर्ण करू द्या. मला त्याला जिकडे मी आहे तिकडे तुमचे मेसेजेस आहेत. काही टाईप करू नका. 2 मिनिटं गप्प बसा जरा. आणि माईक बंद करा तुमचे. थोरात तुमचा माईक बंद करा. अरे यार परत मेसेजेस सुरू झाले. प्रेरणा मॅम तुम्ही जरा मला माझी टाईल ओपन करता का? म्हणजे मला हे करायचंय काय बरं म्हणतात पिन टू एव्हरीवन. पण ते येतच नाहीये माझ्या इकडे. हा आता दिसेल. नारळ दाखवले आहे. धन्यवाद. मॅम प्रेरणा मॅम माझी स्क्रीन मोठी करायची. प्रेरणा मॅमची स्क्रीन मोठी आहे. मॅम तुमची स्क्रीन मोठी करा ना. अगं तुम्ही जे बोलताय ते सगळं मला दिसतंय. तुम्ही गप्प बसाल तर मी ते काम करू शकते. इकडे मी जिथे जिकडे माझा कर्सर चाललंय तिकडे तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय. बघा आता माझा सगळ्यात खाली फोटो आहे की नाही तिथे मी आहे. तिथे मला स्वतःवर क्लिक करायचं तर मेसेज येत आहेत. कसं मी ते करणार आहे? काही टाईप करू नका. शांत बसा.
ओके, श्याम बोडके, तुम्ही तुमचा जरा माईक बंद करा. आय होप आता मी मोठा पिन. अरे परत प्रेरणा यार. व्हॉट इज Yes, दिस प्रेरणा? मी मला स्वतःलाच केलंय आणि प्रेरणाची स्क्रीन मोठी होते, असं का होते? प्रेरणा, तुम्ही काय म्हटलं मॅम? प्रेरणा वेअर आर यू? मी माझ्या स्क्रीनवरती टॅप केल्यावरती मी मोठं व्हायला पाहिजे. पण वाय प्रेरणा? बोला. मॅम मी करून परत जॉईन केलं. मला तुमची स्क्रीन आता दिसते. तुमची स्क्रीन मोठी झाली. जरा मध्ये मला मध्ये पण स्वतःच पण दिसते नेटवर्क ना. चेक करायचं. आणि आता माईक बंद करा. आज तुम्हाला एवढ्या वेळा म्यूट नाही केलंय, त्याच्यामुळे आता स्वतःच म्यूट व्हा. हे नारळ आहे की नाही नारळ? पण जुगाड केलाय हा. नारळाला उघडलं ना की याच्यामध्ये एक डब्बी बनते. त्याच्यामध्ये मी माळ ठेवली, जपमाळ. त्यात बंद केलं की झालं. त्याला इथे आतापर्यंत हे चिकटलेलं होतं. इथे ठेवलं, धक्का लागला तर ते निघालं. पण हे असं चिकटलेलं होतं. आता मी पुन्हा नारळ जेव्हा फोडेन, त्याच्या ज्या झावळ्या निघतील ना त्याला इथे चिटकवून टाकेन. म्हणजे ते काय होईल, असं उघडतं. असंच उघडतंय नारळाचं. अख्खा नारळ आहे हा. मीच घरी तयार करून ठेवला होता फोडण्याकरता. इतका मस्त फुटला, गोल गरगरीत. असं म्हटलं फेकून का द्या, किती छान आहे. नारळाची वस्तू त्याच्यामुळे त्याला सूट होईल असंच लाकडाचं ठेवलं पाहिजे. सो म्हणून त्याच्यात जपमाळ ठेवली. चांगली आहे ना वस्तू? तुम्ही याच्यामध्ये असं काही लपवून ठेवू शकता. सिक्रेट वस्तू पण लपवून ठेवू शकता. कोणाचं तरी इरेझर बिरेझर काहीतरी आणलं असेल तर लपवून ठेवू शकता. आणि हे पण एक दुसरं नारळच आहे. हे मी नाही बनवलं, हे एका स्टुडंटने बनवलंय आणि मला दाखवलंय असं बनतं. मी हे सगळं कच्चं सामान घेऊन गेले होते. काड्या, दोऱ्या, नारळाची करवंटी. ही कशाबद्दल हे वस्तू आहे? सांगते त्या थांब. वस्तूचं वैशिष्ट्य काय आहे? मी बोलू? धन्यवाद. तर नारळाची करवंटी, दोरे, काठ्या असं सगळं मी घेऊन गेले होते, चिकटपट्टी वगैरे. तुम्हाला ती एकतारी माहितीये का? पूर्वी ती अशी, मॅम सगळं व्हाईट व्हाईट दिसत आहे. आता मी काय करू? असं धरू? कसं धरू? मॅम असं धरू? मला वाटतं ती एक प्रकारची बोट आहे. नाही, ते तुम्हाला मीरा माहितीये का? मीराबाई, संत मीराबाई. मॅम हे वाद्य Yes, आहे. ma'am. त्यांचं मॅम ते पूर्ण व्हाईट म्युझिकल व्हाईट दिसत आहे. तुम्ही पण नाही दिसत आहे. Yes, ma'am, ते कळलं. तेच मॅम वीणा. मॅम अजून एक तारी. व्हाईट दिसायला लागलं. अरे तुम्हाला मी दिसत नाहीये का? मी आज जांभळा ड्रेस घातलाय, त्याच्यामध्ये एवढा पांढरा नाही, झाला. काहीच दिसत नाही. पहिले दिसत होतं पण आता नाही दिसत आहे काहीच. तुम्ही जरा परत रिजॉईन करा मग. ते वाद्य आहे. मॅम केलं पण नाही होते. ह्याचं नाव आहे एकतारी. एकतारी असं असं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं. असं वाजवलं ना की आवाज येतो. मॅम सगळं व्हाईट व्हाईट दिसत आहे. पण मला नाही दिसत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला काही नेटवर्क प्रॉब्लेम. तुम्ही रिजॉईन करा. खरंच आहे, वेळेसारखंच आहे. पण ती एकतारी असते. एकतारी नारळाची बनवलेली आहे. एका बाजूला काठी मोठी, दोन दोरे लावलेत त्याला आणि असं वाजतं बघा. मॅम थोडा थोडा आवाज येतोय. हा, तुम्ही तुमचा आवाज सगळे बंद करा, म्यूट करा आणि ऐका. हो मॅम. आणि हा साध्या दोऱ्याचा आवाज आहे. ह्याला पूर्वी तारा असायच्या. तारा टंग. आपल्या सगळ्यात सिटार, गिटार अशा काही काही असतात ना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये ते असं व्हायब्रेट होतात आणि त्याने आवाज येतो. आता जसं तुम्ही काहीतरी त्या बॉक्सचं बनवलं होतं तसं माझ्या घरात पण बनलंय. आणि हा काय आहे माहिती आहे का तुम्हाला? पिगी बँक. तसं किती हॉरिबल चित्र नाही, मी नाही काढले. पण हा बोर्नव्हिटाचा डब्बा होता, त्याला इकडे वरती फट केली. इकडे बघा. मॅम त्याला टॉन काढले आहे. अरे त्याला काय काढलंय, कसं काढलंय बघ, किती हॉरिबल आहे. भूताटकीचं वाटतंय ते. ते मी नाही काढले, पण ते आहे माझ्या घरात. सो याला कट करून त्याच्यात पैसे टाकायचे. हे मी नाही बनवलंय, पण हे यूज झालंय.
हा डब्बा युज झालाय आणि हे पण आहे लाकडाचं. मी तुम्हाला मॅम माझ्या घरामध्ये असे डेंजर कामं करणारी बरीच लोक. ऍक्टिव्हिटी काय करायची आहे? आपण रियूज करण्याबद्दल बोलतोय. मॅम हे कशाबद्दल खूप छान चाललंय? आहे. असं वाटतं मॅम हे माझ्याकडे हे आईस्क्रीम नव्हत्या किचन म्हणून मी ना प्लास्टिक घेतलंय. हा मॅम आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवेन. पुढच्या वेळेला मी तुम्हाला एक गोष्ट दाखवेन. त्याचा आता फोटो नाही माझ्याकडे. स्टोन पेंटिंग केलं होतं. स्टोन पेंटिंग. तुमचं माईक बंद करा जरा. रिद्धी शिंदे माईक बंद करून टाका. तर माझा आवाज येईल, नाही तर इको येईल. स्टोन पेंटिंग केलं होतं. दगड होता दगड. त्या दगडाला पेंट केलं आणि आता त्याच्यामध्ये ते सनराईज सनसेट. अच्छा तुम्हाला माझा हे पण दाखवू का मी? फोन ना डायनिंग टेबलवरच असेल. त्याला पण पेंट केलंय. ते एक लाकडाचा एक पार्ट होता. त्याला पेंट केलं आणि त्याचा एक फोन स्टँड बनवला. दाखवते. येतोय किचन मध्ये. तर अशा रिकाम्या गोष्टी मी पण बनवत असते. आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला हे सगळं होतं. यूज अँड थ्रो. मॅम तुम्ही दिसत नाहीये. मॅम तुम्ही दिसत नाहीये. दिसणार नाहीच ना. मॅम मॅम तुम्ही दिसत नाही. फक्त तुमचा स्क्रीनचा फोटो दिसतोय. हो. कौस्तुभ काय मॅम तुम्ही नाही दिसत आहे. हा मॅम. मॅम तुम्ही दिसत नाही. तुमचा आवाज पण येत नाही. मॅम अरे टीचर ती गोष्ट आणायला गेले आहेत. थोडा वेळ थांबा. बेडरूम मध्ये बघ नाही तर. अरे ऍक्च्युली ते माझ्या घरामध्ये जसं मी म्हटलं ना, हे डेंजर चित्र बनवणारे लोक आहेत. तसं घरामध्ये कधी कधी आवराआवरी करणारे पण तेच लोक आहेत. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी कुठे ठेवतात आणि काय करतात आम्हाला खूप शोधाव्या लागतात. आत एका तर मी तुम्हाला जे स्टोन पेंटिंग सांगत होते ते हे मी नाही केलंय. पण हे त्याच व्यक्तीने केलंय. हॉरिबल पेंटिंग केलंय. पण हे स्टोन पेंटिंग आहे. दगडावरचं पेंटिंग. असं बाहेर पडलेला दगड होता. काय झालं? पेंटिंग तुम्ही नाही केलं तर ते हे पेंटिंग माझ्या मुलाने केलंय. माझ्या मुलाने केलंय हे सगळं. हे सगळं पेंटिंग बिंटिंगचं काम. मॅम आजची ऍक्टिव्हिटी काय आहे? आजची ऍक्टिव्हिटी आहे रियूज, रिसायकल आणि वेस्ट मॅनेजमेंट. चला आता टॉपिक कडे जाऊया. त्याच्यापासून काय बनवायचं आहे? सांगते. आधी जरा तुम्ही तुमचे माईक बंद करा आणि प्रश्न बंद करा. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. उगाच सोडून देणार नाहीये. काहीच सोडणार नाहीये. तिकडे आहे का खाली वगैरे पडलंय का? फक्त शोध आणि मला आणून दे जरा. साफसफाई तुम्हीच केली. ओके. करता करता काय करतोय? अरे तो फिरतोय. मला मी सांगितलेल्या वस्तू शोधतोय. तो इकडे तिकडे फिरतोय. कुठे ठेवलंय ते बघतोय. त्या लोकांनी साफसफाई केली आहे मगाशी घराची. चला, आय एम शेअरिंग द स्क्रीन विथ यू. पण आज पीपीटी नाहीये. आज एक डॉक्युमेंट आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये खूप सारी चित्र आहेत. हा, त्याच्या आधी तुम्हाला मला एक चित्र दाखवायचंय. वेट हा. लेट मी ओपन दॅट पिक्चर फॉर यू. बोला. दुसरं काय करणार असतं. हा, चला.
दाखवलं तुम्हाला मी आत्ताच आपलं जे डॉक्युमेंट आहे ज्याच्याबद्दल डिस्कशन करायचंय ते इथंच आहे. आय एम जस्ट ओपनिंग इट. मी एक छान चित्र पण तुमच्यासाठी तयार करून ठेवलं होतं, ते पण इथंच आहे. लेट मी फाइंड इट समवेअर. पण ठीक आहे, आता आपण बघूया या गोष्टीला. जरा माईक बंद करा, विनाकारण ऑन करून ठेवू नका. हे काय दिसतंय तुम्हाला समोर, सांगा बरं जरा मला. गोल परिवार दिसतोय आणि एक बाउल मध्ये दिसत आहेत मॅडम. एक फॅमिली Label बाउल मधून गरम कामोचे ब्लॉक वीस टन ग्राफ काढलं. स्क्वेअर से क्यूब से लिफ्ट ऑन लँड. लिफ्ट ऑन लँड. लिफ्ट ऑन लँड कुठे लिहिलंय असं? फिश. बरं, शेअर मार्केट. शेअर मार्केट. बरं, हा. क्यूब दिसतात. बरं, ऐका. बरं, जरा तुमचे आता माईक बंद करा आणि ऐका. मी जरा हे आणखीन मोठं बनवते so that you all can see. आता जरा माईक बंद करा आणि ऐका. टॉपिक काय आहे आणि आपण हे सगळं काय बोललो, का बोललो ते ऐका. तुम्हाला मी आता काय सांगितलं होतं, तुम्ही काय काय वस्तू कचऱ्यातल्या किंवा नको असलेल्या, कचरा म्हणजे काय, जे आपण वापरत नाही अशा वस्तू, बरं का, फेकून दिलेल्या वस्तू कचऱ्यातल्या असं नाही म्हणत आहे, ज्या आपण वापरत नाही असा अनावश्यक कचरा, एक्स्ट्रा, अनवॉन्टेड किंवा नॉन युजेबल थिंग्स, अशा सगळ्या वस्तूंना सध्या मी कचरा म्हणते. अशा वस्तूंचा तुम्ही काय वेगळा भन्नाट वापर करून काय नवीन बनवलं असं मी तुम्हाला विचारलं होतं. तुम्ही ज्या ज्या गोष्टी घरातल्या मला दाखवल्या त्यातल्या मोस्टली सगळ्या वस्तू ह्या तुम्ही बनवलेल्या आहेत विथ सम गुड अमाऊंट ऑफ अँड गुड क्वालिटी ऑफ थिंग्स. जसं तुम्ही त्या आईस्क्रीम स्टिक्स पासून घर बनवलं, किंवा तुम्ही त्याचं ते हँगर बनवलं, किंवा तुम्ही पुठ्ठ्यापासून काहीतरी पेन स्टँड वगैरे बनवलं. ऍक्च्युली या सगळ्यामध्ये पुठ्ठ्यापासून बनवलेलं पेन स्टँड ही एकच एक्झाम्पल असं आहे ज्याच्यामध्ये वेस्ट त्याला तुम्ही रियूज केला. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बनवल्या पुठ्ठ्यापासून, थर्माकॉल पासून, बरोबर. याचा अर्थ असा आहे काहीतरी गोष्टी बनवण्याकरता आपण काहीतरी गोष्टी रॉ मटेरियल म्हणून वापरतो. यू लुक ॲट एनिथिंग दॅट इज अराउंड यू, बट हाऊ इट इज मेड. जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो तर ती बनवण्याकरता आपल्याला काही रॉ मटेरियल वापरावे लागतात. ते रॉ मटेरियल वापरून आपण नवा कचरा बनवतो, बरोबर. साधी सिंपल उदाहरण घ्या. तुम्ही त्या आईस्क्रीम स्टिक्स पासून हँगर बनवलं, किंवा आईस्क्रीम स्टिक्स पासून तुम्ही तुमचं घर बनवलं, किंवा त्या आईस्क्रीम स्टिक्सचा वापर करून तुम्ही एखादा चार्ट बनवला. तुम्ही काही बनवू शकता फॉर दॅट मॅटर. पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी पेपर घेतला, काहीतरी ग्लू घेतला, काहीतरी कापलं, काहीतरी चिटकवलं, तर ते काहीतरी उरलं. असं होऊ शकतं की त्यात काही कचरा नवीन बनला, म्हणजे कचरा कमी करण्याच्या नादामध्ये आपण नवा कचरा बनवतो, बरोबर. थोडक्यात काय आहे, आपल्या घरामध्ये आपण अशा अनेक गोष्टी करत राहतो ज्याच्या. काय झालं, तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाहीये का? हा, आता जरा तुम्ही आहे ना ही माईक ऑन करू नका, नाही तर मला सांगावं लागेल की यांना म्यूट करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हे दिसत नसेल, माझी स्क्रीन दिसत नसेल, तर तुम्ही जरा तुमचं पण नेटवर्क चेक करा, बरोबर. आणि अजिबात कोणी आता माईक ऑन करू नका. टॉपिक काय आहे, बट ठीक आहे, मला माहिती आहे, कारण की मला फुल रेंज आहे. मला आज माझ्या रेंजवर डाऊट नाही म्हणून बिलकुल मला हे सांगू नका की तुमचं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. माझा व्हिडिओ पण बंद केलाय फॉर द सेम रिझन. आता मला कोणी काही सांगायचं नाही, माईक बंद म्हणजे बंद, पुढचे 10 मिनिटं मलाच बोलायचं. कारण आपण काय केलं हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे, त्याच्यामध्ये मध्ये करू नका. माईक बंद, डोळे कान सगळं उघडा आणि ऐका, ठीक आहे. तर आज आपण काय काय बोललो, काय काय डिस्कस केलं, ह्या सगळ्याचा सारांश आता मी सांगते तुम्हाला. की आपण आजचा जो टॉपिक होता तो होता बेस्ट आउट ऑफ वेस्ट. म्हणजे
वाया गेलेल्या अनावश्यक अशा गोष्टींपासून काहीतरी बेस्ट बनवणं. तर ह्याच्यामध्ये भाजी नाही का? कोण आहे ते? एवढं सांगून सुद्धा कोणाचा तरी माईक ऑन आहे. आता त्या लोकांनी ग्रुपमध्ये प्लीज मध्ये करू नका आणि ऐका. कारण की हा टॉपिक तुम्हाला असा काही टाइमपास टॉपिक यायला काय आहे असं वाटत असेल, पण एकदा जरा तुमच्या घराच्या बाहेर पडा आणि तुमच्या घरामध्ये पण एकदा असा राऊंड मारून बघा. अशा कितीतरी अनावश्यक कचरा गोष्टी आपण जमा करून ठेवतो. बघा, मी तुम्हाला साधं सोपं एक्झाम्पल सांगते. वाया गेलेले पेनही आपण फेकत नाही, आपण जे कुठेतरी वापरू आपण यांना. असं करता करता रिकामे पेन, रिकामे रिफिल किंवा तुटलेल्या छोट्या छोट्या पेन्सिल, असे वाकडे तिकडे तुटलेले क्रेयॉन आपण काहीही फेकत नाही. कधीतरी वापर होईल म्हणून आपण सगळं आणखीन जमा करतो. फेकून दिलेल्या कचऱ्यातल्या गोष्टी पण घेऊन येतो. अरे हे काय टाकलं, मला पाहिजे होतं म्हणून सगळं फेकलेलं परत घेऊन येतो. तुटलेल्या गाड्या, त्याचे ते पोक्स पडलेले असतात, कुठेतरी चाकं पडलेली असतात. एकदाही ती गाडी कोणी वापरत नाही कारण ती तुटलेली आहे, पण आपण ती फेकत नाही. कारण काय, ते आम्ही वापरू म्हणून बाहेरचा सगळा फेकून देण्यायोग्य कचरा आपण आपल्या घरात जमा करतो. पण जो कचरा आपण बाहेर फेकतो त्याचं काय? त्याचे दोन प्रकार आहेत, एक आहे ओला कचरा, एक आहे सुका कचरा. हे तुम्हाला सांगण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही जिथे राहता तिथे पण कचरा आहे आणि तुम्ही पण हा कचरा बनवताय. साधं सिंपल एक्झाम्पल बघा. तुम्ही साधं एक चॉकलेट जरी विकत घेतलं किंवा एक बिस्किटचा पुडा किंवा अगदी फळं, आम्ही हेल्दी फूड खाणारे म्हणून तुम्ही केळी जरी विकत घेतली तर ती केळी विकत घेताना पण प्लास्टिकची पिशवी तुम्हाला मिळते. चॉकलेटच्या बाजूला पण रॅपर प्लास्टिकचं असतं. आणि तुम्ही काहीही घ्या, एक तर त्याला थर्मोकॉल म्हणजे मोठ्या मोठ्या वस्तू, जड वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ह्या सगळ्या वस्तूंना कव्हर करण्यासाठी थर्मोकॉल असतं, किंवा त्याला पाण्यापासून आणि बाकीच्या सगळ्या गंजणे बिंजणे अशा सगळ्या प्रॉब्लेम पासून वाचवण्यापासून सुद्धा प्लास्टिकचं कव्हरिंग असतं. असं आपण दिवसभरामध्ये किती कचरा बनवतो. हा तर झाला सगळा सुका कचरा. दुसरा ओला कचरा, जे अन्न पदार्थ आपण खातो, साधी भाजी जेव्हा आपण करतो की मिरच्यांची देठं पण काढून टाकतो, तो काय आहे? सुका कचरा. फळं खातो आपण, केळी खातो म्हणजे केळीचा आतला गिद्दू खातो, सालं फेकतोच की नाही. ऍपल खातो, ऍपल पूर्ण वरचा खातो आणि मधल्या बिया अंड्याच्या मधला जो काही त्याचा पार्ट असतो तो फेकून देतो. खूप कमी पदार्थ. गाजर नाही, गाजर आम्ही पूर्ण खातो, पण गाजराच्या वरती त्याचं डोकं असतं त्याचं, ते खातो का आपण? नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आपण खूप साऱ्या गोष्टी खाण्याच्या पदार्थांमधल्या सुद्धा काढून फेकून देतो आणि आपण काय करतो, त्याचा खूप सारा वेस्ट क्रिएट करतो. दुधापासून पण बघा, दूध खराब झालं, त्याचा विचित्र वास येतो, त्याचं कोणीतरी पनीर बनवतो, कोणतं काहीतरी बनवतं, नाही तर ते सगळं आपण फेकून देतो. सांगण्याचा मुद्दा असा, एका विशिष्ट काळानंतर अन्न पदार्थ आपोआपच खराब होतात. ते न खाल्लेलेच बरे असतात म्हणूनही त्याचा वेस्ट क्रिएट होतो आणि ज्या एक्स्ट्रा गोष्टी वाचलेल्या असतात त्यांचा सुद्धा नंतर वेस्टच होतो. ओला कचरा, सुका कचरा आणि ह्याच्या बरोबर आपण ज्या ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला असलेल्या नेचरची हानी करतोय त्याच्यामुळे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल आपल्या समोर मांडावे लागले. सस्टेनेबल म्हणजे जगण्यायोग्य, गोल्स म्हणजे ही उद्दिष्ट आहेत. ही पूर्णच्या पूर्ण म्हणजे जगातल्या सगळ्या देशांना हे तुम्हाला गोल्स आहेत हे पूर्ण करायचे तुम्हाला असं सांगितलेलं आहे. कारण प्रत्येक देशामध्ये ह्यातले काही ना काही प्रॉब्लेम आहेतच. असे प्रॉब्लेम आहेत जे सॉल्व्ह नाही केले तर तिथली सोसायटी जी आहे, तिथले लोक जे आहेत त्यांना काही ना काही प्रॉब्लेम येतील. सगळ्यात पहिल्यांदा नो पॉवर्टी, गरिबी हटाओ. बऱ्याच वर्षापासून आपल्या देशामध्ये हा नारा ऐकतोय आपण. आपल्या देशातली गरिबी काही हटत नाहीये, नवीनच प्रॉब्लेम आलेत समोर, ते तर जाऊच द्या. गरिबी हटाओ, जो लोग इतने साल तक नहीं कर पाए वो हम आपको करना है, तुमच्याच हातामध्ये ना देश आता. मग आहे झिरो हंगर. जे गरीब आहेत त्यांच्या पोटापाण्याची चिंता पण आपल्यालाच करायची आहे. त्यांची गरिबी हटवायची म्हणजे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची. कोणीही उपाशी न राहायला पाहिजे. गुड हेल्थ अँड वेलबिंग, प्रत्येकाला चांगलं हेल्दी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. मग आहे चांगलं शिक्षण, मग आहे जेंडर इक्वेलिटी. मेल फिमेल ही माणसांची कामं, ती बायकांची कामं, हे तुम्ही करायचं नाही. आणि फॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये असला फालतूपणा फार नाहीच आहे. तुम्ही बघा आपल्या सोसायटीमध्ये कित्येक ठिकाणी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात. जेंडर इक्वेलिटीचं नाटक आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे ऑलरेडी इक्वेलिटी डेव्हलप, तर मी तर म्हणते आपल्याकडच्या महिला दुर्गा आहेत आणि कोण आहेत, महाकाली आहेत. तुम्ही स्वतःच्या घरामध्ये बघा जरा, आता तुमच्या आई मागे तुमच्याकडे काय काय करू, अभ्यास कधी संपतोय,
कधी येत आहेत जेवायला, अशा दृष्टीने पण बघत असेल तुम्ही घाबरत असाल, हो की नाही? तर असलं काही नाही इक्वेलिटी वगैरे, की त्या देशांमध्ये जिकडे ह्याचा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आपला देश खूप प्रगत आहे, इथे असा काही प्रॉब्लेम नाहीये. उलट मी तर म्हणते की मुली खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, खूप साऱ्या इंडस्ट्रीज मध्ये, एज्युकेशन मध्ये, खूप साऱ्या सेक्टर्स मध्ये पुढे आहेत. डॉक्टर्स पण बघा, खूप साऱ्या लेडी डॉक्टर्स किंवा अरे आर्मीमध्ये पण आता आपल्याकडे मुली आहेत. सो असं कुठेच असं नाहीये की जेंडर इक्वेलिटी आपल्याकडे नाहीये. असे काही मूर्ख माणसांचे भ्रम असतात की आपल्याकडे जेंडर इक्वेलिटी वगैरे नाहीये, असे तसे, मुलींनी हे करू नये, मुलांना हे करता येतं, असं काही नाही. आणि प्रत्येकाला निसर्गाने जसं बनवलं आहे त्या त्या गुणधर्मांसकट स्वीकारणं. जेंडर इक्वेलिटीचा अर्थ असा नाहीये की मुलं बाहेर जाऊन काहीही करतात म्हणून आम्हीही करू. ते काहीही करतात त्यांना सुधरवा ना, तुम्ही त्यांच्या पंक्तीने जाऊन का बसताय? जे चूक आहे ते कोणी नाही केलं पाहिजे. मुलं जे करतात ते सगळंच आम्ही जाऊन करावं म्हणजे आम्ही खूप स्वतंत्र आणि खूप समृद्ध आहोत, हा मूर्ख विचार करणाऱ्या मुली या इक्वेलिटीच्या बियॉन्ड गेलेल्या असतात. आणि अशा कुठल्याही विचारामुळे आपला समाज आणखीन मागे जातो, प्रगत होत नाही. सस्टेनेबिलिटी मध्ये ह्या गोष्टी येतच नाही. मग आहे चांगलं पाणी आणि सॅनिटायझेशन म्हणजे हायजीन. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ जमीन जिकडे आपण राहतो. आता आमच्या घराच्या बाजूला गटार वाहते, त्याच्यातच प्यायच्या पाण्याची लाईन चालली, काय तिथे स्वच्छता असणार आहे? सो यू थिंक अबाउट दिस प्रॉब्लेम. हा खूप ठिकाणी खूप खूप गंभीर प्रश्न आहे. मग आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. ह्याच्याच करता आता सध्या तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी सोलार पॅनल प्रत्येकाच्या खूप लोकांच्या घरामध्ये तुम्हाला दिसतील. ती फ्री एनर्जी आहे, त्याला इन्स्टॉल करण्याकरता खर्च लागतो, पण त्यातनं जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. अरे मरणाचं ऊन आहे आपल्या देशामध्ये, 12 महिने ऊन पडतं, मग ही एनर्जी आपण वापरली पाहिजे. दुसरं आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. चांगली प्रत्येकाची इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला पाहिजे. मी किती पैसे कमवले, ते मी किती वापरले, बरोबर, मला त्याचा किती उपयोग झाला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या तब्येतीसाठी, माझ्या खाण्यापिण्यासाठी, माझ्या आरोग्यासाठी, हे प्रत्येकाचा हा ग्राफ चढता राहायला पाहिजे. मग आहे इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर. चांगली रचना, चांगली यंत्रणा हे आपल्याकडे असलीच पाहिजे. मग आहे रिड्युस्ड इनइक्वेलिटीज. परत तेच आहे, आपल्याकडे सगळ्या एरेस, सर्व धर्म समभाव आपल्या देशामध्ये ठूस के भर आहे. तुम्ही मला सांगा बरं, असं कोणी आहे का जो याला क्वेश्चन करेल? तेच लोक असतील ज्यांना काहीतरी शोधून काढायचे मुद्दे. मला तर असं काही वाटत नाही. बघा आपल्याकडे सगळ्या जणांना सुट्ट्या आहेत, उद्या आपल्याकडे ईदची सुट्टी आहे आणि शुक्रवारी रक्षाबंधनची सुट्टी आहे. काय आपल्या देशामध्ये कोणामध्ये भेदभाव आहे? अजिबात नाहीये. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की हा आहे, तर त्याच्यावर सोल्युशन आपणच काढायचं. ह्याच्याबद्दल मी तुमच्याशी पुढच्या लेक्चरमध्ये बोलेन, बरं का? इनइक्वालिटी बद्दल आपल्या देशातल्या आपण याच्याबद्दल नक्की बोलू. पुढच्या शुक्रवारी याच्याबद्दल नक्की बोलू. तुम्ही पण तुमची मतं मला सांगा. मग आहे सस्टेनेबल सिटीज आणि कम्युनिटीज, की चांगलं शहर, चांगले रस्ते, बरोबर. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, गोष्टींचं बनवणं आणि वापरणं हे रिस्पॉन्सिबली. अरे आता तो आयफोन आलाय, परत त्याचा 8 दिवसांनी नवं व्हर्जन आलं, मला हा नको तो पाहिजे. तुम्ही असं करत राहिलं तर तुम्ही वेस्टच क्रिएट करताय ना. मग एक क्लायमेट ऍक्शन, आपल्या आजूबाजूला जे क्लायमेट चेंज होतात त्याच्याकरता आपण जागरूक असलं पाहिजे. लाईफ अंडर वॉटर, आपल्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेले समुद्र, नद्या, ह्याच्यामधले सजीव, या सगळ्यांवर परिणाम आपल्याच कामांचा होतोय. लाईफ ऑन लँड, जमिनीवरची झाडं तोडून टाकली आणि आम्ही घरं बांधली. मग काय पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, सगळीकडे शांतता, समानता आणि चांगल्या प्रतीचं इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, गव्हर्नन्स, हे पाहिजे. त्याच्याशिवाय काही खरं नाही बरं का. आणि मग ह्या सगळ्या गोल्सना कम्प्लीट करण्याचाच गोल, हे सगळं आपल्याला करायचंय. हे आपल्या देशाचं आणि सगळ्या जगाचंच टार्गेट आहे. आपला देश तरी खूप बरा आहे याच्या मानाने, सगळं आहे आपल्याकडे यातलं, फक्त लोक दरिद्री आहेत. हा प्रॉब्लेम आहे आपल्या देशाचा आणि हा जुना प्रॉब्लेम आहे. एनिवेज, ह्याच्याबद्दल आपण बोलू. त्याच्याकरता तुम्हाला होमवर्क देऊन ठेवते मी आत्ताच. तुम्हाला पुढच्या शुक्रवारी आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी मला दाखवल्या त्या होत्या अशा ज्या तुम्ही कुठेतरी बनवल्यात, पण आता अशा गोष्टी बनवायच्या खरंच वेस्ट मधून बनल्यात, ऍब्सोल्युटली फ्रॉम द वेस्ट. शोधा, 2 दिवसात तुम्हाला सापडतील. काहीतरी भन्नाट गोष्टी बनवा, त्या परवा बघू आणि त्याच्यावर नवी चर्चा करू. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू. Bye, ma'am. Good night. Yes. Bye, ma'am. Good night. Take care. बाय बाय. Bye, ma'am. Bye, ma'am.
बाय मॅम. बाय मॅम.